आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। भरदिवसा बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार, परिसरातील शेतकरी भयभीत। ठेंगोडा परिसरातील घटना। बागलाण तालुक्यातील ठेंगोडा शिवारातील अहिल्यानगर येथे काल भर दिवसा दुपारी 3 वाजेच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात मेंढी ठार झाली। या दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून शेतकरी भयभीत झाले आहेत। या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे। अहिल्यानगर येथील मेंढपाळ कैलास शिवाजी ढेपले हे मेंढ्यांना नदीवर पाणी पाजण्यासाठी गेले असता अचानक तिथे बिबट्याने मेंढीच्या कळपावर हल्ला चढवला। या हल्ल्यात एक मेंढी जागीच ठार केली। मेंढपाळ बिबट्यापासून 10 फूट अंतरावर होते। मेंढपाळ कैलास ढेपले यांनी आरडाओरड केल्याने ते थोडक्यात बचावले। आरडाओरड ऐकून बिबट्याने तेथून धूम ठोकली, झाडांच्या मध्ये पसार झाला। त्यांनी सदर घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना दिली। याबाबत नागरिकांनी वनरक्षक राहुल बच्चाव यांना घटनेची माहिती दिली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी झालेल्या घटनेचा पंचनामा केला। यावेळी सर्व ग्रामस्थांनी एकच मागणी केली की या ठिकाणी गेल्या काही दिवसापूर्वी बिबट्याच्या हल्ल्याच्या 4-5 घटना झाल्या। आज भर दिवसा मेंढपाळाच्या समोर मेंढी ठार केली आहे। मागच्या झालेल्या घटनेमुळे वेळीच ग्रामस्थांनी पिंजरा लावण्याची मागणी केली असता वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले। तसेच एका महिन्यात अनेक जणांना बिबट्या दिसून येत आहे व येथील शाळेतील विद्यार्थी शाळेत जातात, याच मार्गाने आराई गावात शिक्षणासाठी जातात। विद्यार्थी व मेंढपाळ शेतकरी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, तरी वनविभागाने तात्काळ पिंजरा लावावा अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी रविवार दिनांक 6 जून रोजी सकाळी 8 वाजता पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले। कैलास शिवाजी ढेपले यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली। यावेळी आराई गावातील पोलीस पाटील कारभारी भदाडे उपस्थित होते। ठेंगोडा अहिल्यानगर येथील गावातील नागरिक हरिभाऊ भास्कर, बाजीराव वानले, सतीश वानले, भरत वानले, शशिकांत जाधव, नाना भटांगडे, केशव सोनवणे, शरद पाल्हाळ, लक्ष्मण मोगरे, पंकज झाडे, शरद झाडे, राजेंद्र भोसले, शिवाजी ढेपले आदी मेंढपाळ व शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक राजेंद्र वानले।